आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. महामार्ग वाहतूक कोंडी संदर्भात खासदारांची पोलीस आयुक्तालयात बैठक. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर ते तलासरी 110 किलोमीटर 12 लेनच्या काँक्रिटीकरणासह रुंदीकरण करण्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झालेला आहे. त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम चालू असताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागली आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना सुखर मार्ग काढण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसई, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात गुरुवारी सकाळी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, उपायुक्त मुख्यालय जयंत बजबले, साणप एसीपी वाहतूक पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक डॉ. मोहन दहिकर, उपायुक्त मी.भा. मनपा संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त व मनपा रमेश मानले, सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग विजय पाटील, सुदेश चौधरी, नवीन दुबे, मनोज बारोड आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 3 वर्ष झालं करतोय आम्ही आणि 3 वर्ष झाली बैठक आहे. मुळात वाहतूक कोंडी ही 2017 पासून आम्ही स्थानिक बघतोय. आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हाईट टॉपिंग, जे काँक्रिटीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मार्फत जे केलं जाते, तो कुठला तरी नियोजन न करता केलं जात होतं. त्याच्यामुळे आमची एक अपेक्षा होती का मार्च महिन्यामध्ये ते एप्रिलच्या पहिल्या हप्त्यापर्यंत 10वी 12वी आणि शाळकरी मुलांच्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षेच्या वेळेत विद्यार्थी पोचू नाही शकत, ॲम्ब्युलन्स नाही पोचू शकत. त्याच्यासाठी कुठेतरी सोल्युशन काढण्यासाठी पालघर लोकसभेचे खासदार माननीय राजेंद्रजी गावित यांनी वसई, विरार आणि भाईंदर या आयुक्तालयामध्ये बैठक लावली होती. काही आम्ही तोडगे दिलेत आणि आम्ही आयुक्त साहेबांनी जे निर्देश आम्ही सुचवलेले होते ते निर्देशाचं बजावणी करता त्या ठेकेदाराला सांगितलेलं आहे आणि त्याला 24 तासाच्या आत जे बॅरिकेडिंग असतं आणि जे वॉर्डन लावायचे असेल ट्रॅफिक खुली करायला आणि जिकडे हायड्रा आणि क्रेन ठेवायचे आहेत त्याच्यासाठी निर्देश दिलेत. बघूया, जर 24 तासात झालं नाही तर स्थानिकांच्या मार्फत, जर वाहतूक कोंडी जर झाली नाही तर स्थानिकांच्या मार्फत, आमच्या संघटनेच्या मार्फत येत्या काळात आंदोलनासाठी वाहतूक पोलिसांच्या सोबत आम्ही रस्त्यावर उतरू आणि ह्याला जबाबदार पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल.